नमस्कार मित्रांनो, आपला गाडा आता ज्या ठिकाणी आपण दुकान लावतो त्या दिशेने चाललेला आहे. तर बघा मित्रांनो, आपण एकदम तयारीसह आज निघालेलो आहे पाणीपुरी विकण्यासाठी. तर गाडा एकदम असा सहजधजके चाललेला आहे. बघून घेऊ शकता, वर टेबल टाकला, स्टूल टाकले, जारचं थर्मास टाकलं. त्याच्यानंतर जे काही आपल्याला लागणार आहे कोथिंबीर, कांदा, बटाटे, पाणीपुरी आणि ज्या काही लागणाऱ्या वस्तू या पूर्णपणे आपण चाललेले. सगळं याच्यात बटाटे, याच्यात तिखट पाणी, याच्यात गोड पाणी, पिलेडी, अशा सर्व हे काळं नमक, हे सर्व वस्तू घेऊन आपण आता चाललेलो आहे. तर याच्यामध्ये आपल्याला चिंचेचं पाणी, याच्यामध्ये लाल मिर्च, याच्यामध्ये फरसाण चिवडा, आणि हे झिरो शेव आणि श्वास, त्याच्यानंतर नमक, आणि याच्यानंतर याच्यात आपण हे टाकणार आहोत ही पापडी. तर मित्रांनो, हे बघून घ्या, आपलं हे तेज पाणी, एकदम क्वालिटी पाणी बनलेलं मित्रांनो, तेज पाणी. आणि त्याच्यानंतर हे चिंचाचं पाणी, चिंचाचं पाणी, हे जेणेकरून आपला गाडा ज्यावेळेस चालू असतो म्हणजे ढकलीताना त्यावेळेस पाणी हे डब्यातून हिसळू नये, त्याच्यामुळं आपण असं पन्न्या याच्यामध्ये पॅक करून घेतलेले आहे. म्हणजे पन्नी पॅक करून घेतली. आपलं जे काही हलणारे गाडा जो हलतो त्याच्यामुळं ते पाणी जे ओघळ येते डब्याला, डबे खराब होते, त्याच्यामुळं आपण पन्नी लावून घेतली. ते एका ठिकाणावर गेल्यास नंतर ते काढून टाकू. तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे फोनपे बिझनेस हे डबा घेतलेला आहे मित्रांनो, जेणेकरून आपण ज्यावेळेस ग्राहक करण्यात व्यस्त असतो त्यावेळेस आपल्याला फोनपे पैसे मारल्यानंतर हा डबा ऑटोमॅटिक आवाज देतो. तर आपण एक वेळेस बघू. जाम रिप्ले साठी ट्रान्झॅक्शन अवेलेबल नाहीत. आता ते आपण आणि ट्रान्झॅक्शन एकही केलेलं नाही. तर ते अमिताभ बच्चन सांगत आहे, श्याम रिप्लेसाठी ट्रान्झॅक्शन अवेलेबल नाही. म्हणजे आपण आतापर्यंत एकही ट्रान्झॅक्शन केलेलं नाही. आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे मित्रांनो, आपण हे पाईप घेतलेला आहे. पाईप घ्यायचा विषय म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आपल्या गाडीला लावतो, जेणेकरून आपले जे मराठी बांधव आहे हे मराठी बांधव आपल्या झेंड्याकडे बघून, एक मराठी माणसाने व्यवसाय टाकला या अनुषंगाने ते आपल्याकडे पाणीपुरी खाण्यासाठी येतील. त्याच्या अनुषंगाने आपण हे शिवाजी महाराजांचा झेंडा गाडीला बांधतो. या प्रकारे आपण आपल्या गाडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा बांधलेला आहे, जेणेकरून सर्व आपले मराठी बांधव आपल्याकडेच पाणीपुरी खाण्यासाठी येतील. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंटद्वारे कळू शकता. आपल्या तसेच मराठी बांधवांना नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर आपल्याला तुम्ही कमेंटद्वारे काही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला निश्चितच आपण मदत करू शकतो. तर मित्रांनो, हा आहे माझा नंबर. तर नवीन जे काही मराठी उद्योजक आहे यांना जर आपल्याकडून जर माहिती पाहिजे असेल तर आपण कमेंटद्वारे विचारू शकता, नाही तर माझ्या नंबरवर कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.